पहलगाम हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे पुरावे एनआयएला मिळाले. दहशतवाद्यांनी त्यांची शस्त्रास्त्र बेताब घाटीमध्ये लपवली होती अशीही माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना काश्मीरमधल्या तरुणांची मदत, 150 तरुणांच्या तपासानंतर एनआयएकडनं संशयितांची यादी तयार, काडतुसांच्या फॉरेन्सिक रिपोर्टची एनआयएला प्रतीक्षा. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये एनआयएकडनं कसून तपास, घटनास्थळावरती 3D मॅपिंग, गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाईल डंप डेटा घेण्यात आला आणि आतापर्यंत 2800हून अधिक लोकांची चौकशी, तर 150हून अधिक लोक असून कोठडीत. आम्ही युद्धासाठी तयार, पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टो पुन्हा वरळला. सिंधू नदीतून रक्त वाहणार की पाणी, बिलावल भुट्टोचा पोकळ सवाल. घाबरलेल्या पाकिस्तानने पीओकेमधील मदरसे 10 दिवसांसाठी बंद केले. अनेक मदरशांचा वापर दहशतवादाचे अड्डे म्हणून केला जातो. अखेर बिळात लपलेला पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर समोर आला. एका रणगाड्यावरती चढून पाकिस्तानी सैन्याशी संवाद साधतानाचा मुनीरचा व्हिडिओ स्वतः पाकिस्तान लष्करानेच केला प्रसिद्ध. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती कारवाई सुरूच, दंडाधिकारी आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत 21 घरांची झडती. एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आला होता. सूत्रांची माहिती, मार्चच्या अखेरीस दहशतवादी सोनमार्गमध्ये दाखल झाले होते. पहलगामपूर्वी दहशतवाद्यांनी केली होती अरू व्हॅलीची रेकी, मात्र कडक सुरक्षेमुळे कट रद्द. सध्या अरू व्हॅलीकडे जाणारा मार्ग बंद. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या डोंबिवलीतल्या 3 शहीदांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार. 4 मेला स्मृतीस्थळाची घोषणा करण्यात येईल. कल्याण डोंबिवली मनपा शहर अभियंत्याची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक दरम्यानची अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद. आतापर्यंत 911 लोक पाकिस्तानात परत. भारताच्या कोणत्याही सैन्याला पाकिस्तानकडनं त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल, पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा इशारा. पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार, कुणाला सोडणार नाही, एकेकाला शोधून मारू, गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा. तर दहशतवादाच्या विरोधात अनेक देश भारतासोबत. ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदींविरोधाचा सूर बदललाय. पहलगाम हल्ल्यावर संसदेचं अधिवेशन बोलवून काय साध्य होणार, सामनाच्या अग्रलेखातनं सवाल. इतकंच नाही तर विरोधकांनी मोदींना प्रश्न विचारू नये असाही सल्ला. आता आरपार लढण्याची वेळ, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका. आता वेळ आली आहे पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची. कोण कलाकार यावर बोलत नाही त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. शरद पोंक्षेंची दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया. पाकिस्तानने देशभरातील FM रेडिओ केंद्रांवरती भारतीय गाण्यांच्या प्रसारणावरती बंदी घातली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्णय घेतला. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणखीन एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत. एअरस्पेस बंदीनंतर आता पाकिस्तानसाठीची पोस्ट सेवा लवकरच बंद होण्याची शक्यता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटलांची घर वापसी. दहशतवाद्यांनी मारलेली गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला लागून गेली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींवरती ईडीचं आरोपपत्र. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती आज राऊत सॅदनी कोर्टामध्ये सुनावणी. सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाबाबत काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक. सरकारच्या निर्णयावरती आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होणार. रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचं समन्स. उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये चौकशीसाठी समन्स. पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अमोल काळेला अटक. आरोपी पुण्याचा रहिवासी आणि कॉल्स आणि मेसेजद्वारे मुंडेंना त्रास देत होता. जलजीवन मिशनचं काम कुचकामी ठरलं. नरहरी झिरवाळांचा सरकारला घरचा आहेर. याबाबत केंद्राला कळवल्याची झिरवाळांची माहिती. मुंबईच्या पार्ल्यातील जैन मंदिरावरची कारवाई 5 मेपर्यंत न करण्याचे हायकोर्टाचे आदेश. महापालिकेने हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सुनावणी सोमवारपर्यंत. पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचसमोर हजर राहणार. अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिले होते चौकशीला बोलवण्याचे निर्देश.
नागपुरामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना होणार फायदा. वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता मुंबईत यावं लागणार नाही. नागपूरच्या कामठीत भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रामटेकमधील माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपत प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत दुधाराम 1.25 लाख या काँग्रेस सक्रिय कार्यकर्त्याचा प्रवेश. सिंधुदुर्गातनं जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना आमदार दीपक केसरकरांनी झापलं. सिंधुदुर्गाचा विकास थांबवून ठेवा, दुसरं काही करू नका, केसरकरांचा संताप. फुले चित्रपट टॅक्स फ्री करा, जयंत पाटलांची मागणी. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाने अनुभवायलाच हवा, जयंत पाटलांचं वक्तव्य. IIT मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थी देणगी देणार, 100 कोटींची देणगी देणार. महाराष्ट्रामध्ये पुढचे 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार. भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांना आणि त्यांच्या वारसांना भरपाई मिळणार. राज्य शासनाचा निर्णय. 1993 पासून राज्यामध्ये 56 सफाई कामगारांचा मृत्यू. धाराशिवमध्ये भोगावती नदीतला गाळ काढायला सुरुवात. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते शुभारंभ. कडक उन्हामुळे पाणवठे आटले, त्यामुळे वाघांचा मानवी वस्तीमध्ये धुमाकूळ. भंडाऱ्याच्या कुरमुडा गावाजवळ वाघाचं दर्शन, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती. मात्र वन विभागाने जेरबंद करून जंगलात सोडलं. बीडच्या परळीमध्ये कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या. दारूसाठी पैशावरनं पुतण्यानेच केला चुलतीचा खून. नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये एका तरुणावरती प्राणघातक हल्ला. तरुणाचा मृत्यू झाला आणि 1 जण गंभीर जखमी. जुन्या भांडणातनं डोक्यात दगड घालून हत्या केली. रायगडच्या दिवे आगार महामार्गावरती अपघात. पुण्याला जाणारी पर्यटकांची कार पलटली. समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराने हुलकावणी दिल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला पलटली, अशी माहिती. विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पीरबाबा आणि दक्षिणमुखी मारुती रायाची एकत्रित यात्रा. हिंदू मुस्लिम ऐक्याची 300 वर्षांची परंपरा. यात्रेनिमित्त पूर्ण गावभर रोषणाई. महाबळेश्वरमध्ये आजपासून महापर्यटन उत्सव. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. एप्रिल 2025 मध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींचं जीएसटी संकलन. वार्षिक संकलनामध्ये 12.6% वाढ. हे आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी उत्पन्न असल्याची माहिती. 26-11 आरोपी तहव्वूर राणा लष्करच्या योजनांबद्दल माहिती देऊ शकतो. याचबरोबर भविष्यातील हल्ल्याची माहिती देऊ शकतो. यासाठी NIA कडनं तहव्वूर राणाच्या कोठडीच्या वाढीसाठी न्यायालयाकडे मागणी. गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या रजेनंतर सुनारिया जेलमध्ये परतले. 9 एप्रिलला फर्लो मिळाला होता आणि त्यानंतर ते सिरसा डेऱ्यात होते. आज सकाळी 7 वाजता उत्तराखंडच्या पवित्र केदारधामचं द्वार उघडलं. केदारधामच्या यात्रेच्या अनुषंगाने मंदिराला आकर्षक सजावट. भाविकांची अलोट गर्दी. केदारनाथ यात्रेला सुरुवात. आज सकाळी केदारनाथचं दार उघडलं. यावेळी केदारनाथ मंदिरावरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. दिल्ली NCRच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणीही साचलं. राजधानी दिल्लीमध्ये पावसामुळे ITO, RK पुरम आणि लाजपत नगरसह अनेक भागात पाणी. हवामान खात्याने जारी केला रेड अलर्ट. IPLमध्ये आज गुजरात विरुद्ध हैदराबाद यांच्यात लढत. गुणतालिकेमध्ये गुजरात 4थ्या आणि हैदराबाद 9व्या क्रमांकावरती. गुजरातचे 12 आणि हैदराबादचे 6 गुण. मुंबई इंडियन्सने राजस्थानला 100 धावांनी हरवलं. रोहित, रिकल्टन, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्याच्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावरती 218 धावांचं आव्हान. पण राजस्थान रॉयल्सचा डाव 117 धावातच गडगडला. गुजरात विरुद्ध तडाखेबंद शतक ठोठवलेल्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला मुंबई इंडियन्स विरुद्ध फार चमक दाखवता आली नाही. दीपक चहरच्या चेंडूवरती दुसऱ्याच चेंडूवरती तो बाद झाला.
मुंबई इंडियन्सचा हा सलग 6वा विजय आहे. 11 सामन्यामध्ये 7 विजय मिळवून मुंबईने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान कमावलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.